हाय हॅलो नमस्कार सर्वांना जय भीम। आणि आज आहे डॉक्टर बाबासाहेबांचा जयंती आणि मी आज कसं पूजा करतो आणि त्यांचे फोटो इकडे ठेवलेले आहे। आणि मी आता त्यांचं म्हणजे जयंती आज आम्ही साजरा करणार आहे, फोटो ते पूजा करून इथं आणि ते आम्ही कसं करतो ते शेअर करणार आहे आणि पूर्ण व्हिडिओ बघा। इकडे बघा आणि फुलं आणलेलं आहे, म्हणजे आमच्या झाडातच काढलेलं आहे सकाळी सगळं एवढं फुलं निघलेलं आहेत। मग ते फुलांचा हार बनवायला लागले पोरगी, तर सगळं तयार करून ठेवलेलं आहे आणि गावातली माणसं येणार आहेत म्हणून त्यासाठी थांबलेलं आहे। मी सर्व तयार करून ठेवलेलं आहे, मेणबत्ती फुलं फोटो ते ठेवलेला आहे, केक पण आणलेला आहे बघा। आणि कारण आज बाबासाहेबांचा वाढदिवस आहे त्यामुळं पोरांकडनं केक कट करायचं म्हणून आणलेलं होतं। इकडं गावातली माणसं आलेलं आहेत। मी व्हिडिओ जरा कॅमेरावर ट्रॅक्टर लागलं होतं ते काढलेलं नाही, त्यामुळे व्हिडिओ असं झालेलं आहे। आणि आजचं हे पण आमचे सासरेच आहेत, सासरे करायचं म्हणून थांबलेलं होतं मी। आम्ही आता फोटोला हार ते घातलेला आहे, बाहेर कसं ठेवल्यामुळं वारं लय येत होतं, मेणबत्ती लावा लागल्यात ते मेणबत्ती राहायला सारखं कारण वारं खूप जास्त होतं। झालेलं आहे एवढंच आम्ही शेतात साजरा केलेला आहे डॉक्टर बाबासाहेबांचा जयंती। आणि बुद्धवंदना पण म्हणायला लागलो आम्ही, इकडं बुद्ध श्लोक असतंय ते म्हणायला लागलो। ते झाल्यानंतर सगळ्यांनी फोटो घालून सगळ्यांना पाय पडून आणि केक कट करून आजचा व्हिडिओ खूप भारी आहे आणि खूप पूर्ण व्हिडिओ बघा। बाबासाहेबांमुळंच आम्हाला या जगात एक स्थान मिळालेलं आहे, त्यांची संविधान लिहून ठेवलेलं आहे, त्यामुळं आपल्या सर्वांचं या जगात एक स्थान निर्माण झालेलं आहे। त्यामुळं आम्ही आपला देव म्हणून त्यांना आम्ही मानतो। लक्ष्मीने अशी केक कट करायला लागल्यात आणि सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या, सगळ्यांच्या हातात फुलं गेलं होतं। केक कट करून झाल्यानंतर सगळ्यांनी फुलं ठेवून पाय पडले। आजचा दिवस आम्हाला कसं एक सण आहे, आजचा दिवस आपला, म्हणून आम्ही असं घरात काय तर गोड करून सण साजरा करतो आम्ही असं। आणि गावात मिरवणूक चांगलं कार्यक्रम असतंय आणि इकडे केक कट करून झालेला आहे, सगळ्यांना कट करून प्लेटमध्ये द्यायला लागलो इकडं। आणि आजचा व्हिडिओ एवढंच आहे, कसं वाटलं प्लीज कमेंटमध्ये सांगा। परत भेटूया पुढच्या बातमीत।